सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पेक्टर्स नेटवर्कच्या माध्यमातून लीडरशिप या 3 दिवसीय कार्यशाळेचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यशाळेत विविध विषयांमधील तज्ञ मंडळी ई निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या युवकांना मार्गदर्शन करणार आहेत। विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ईच्या निवडणुकीत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना शपथ देऊन लीडरशिप कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं। पुणे बस डे, तनिष्का, वॉटर लॅब आणि आता यंग इन्स्पिरेटर नेटवर्क सकाळ माध्यम समूहाच्या डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक नवे उपक्रम सुरू करण्यात आलेत। सुमारे 2 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेलं यंग इन्स्पिरेटर नेटवर्क आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचलंय। ईनच्या माध्यमातून अनेक तरुण स्वतःचा आणि समाजाचा विकास करण्यासाठी पुढे सरसावलेत। ईनच्या माध्यमातून 36 जिल्ह्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या। या निवडणुकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील शहरी भागातून 1 आणि ग्रामीण भागातून 1 असे 72 लीडर्स निवडण्यात आले। सुमारे 16 लाख मतदारांनी निवडून दिलेल्या या 72 लीडर्सना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लीडरशिप या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती वसंत डावखरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपच्या सायना एनसी, स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर आणि सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या लीडरशिप कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं। उपस्थित सर्व युवकांमध्ये भविष्यात नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी सकाळ माध्यम समूहानं काय काय तयारी केली आहे याची माहिती सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी करून दिली। स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर यांनी लीडरशिप कार्यशाळेसाठी उपस्थित युवकांना सदस्यपदाची शपथ दिली। मी शपथ घेतो की मी कोणत्याही संकटातून तरुण जाणारा आणि इतरांना तारून नेणारा आहे। म्हणूनच मी भारतीय तरुण आहे। लीडरशिप कार्यशाळेसाठी उपस्थित युवकांचा उत्साह पाहून कार्यशाळेसाठी उपस्थित सर्व मान्यवर भारावून गेले। ईनसाठी सकाळ माध्यम समूहानं केलेलं काम पाहता सकाळनं राजकारण्यांसाठीही एक कार्यशाळा घ्यावी असं आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलं। समोर बसलेले जरी इन्स्पिरेटर असले ते अगदी खरं सांगायचं तर आय एम इन्स्पायर्ड मतलब बरंचसं काही कळलं नाही असला भाग नाही। माझी आपल्याकडे मागणी आहे की आमची एखादी कार्यशाळा घेता येईल। विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी देखील सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर नेटवर्कचं कौतुक केलं। चांगला उपक्रम या ठिकाणी सकाळ फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला। नवनवीन अशा प्रकारचे उपक्रम सकाळच्या माध्यमातून बऱ्याच वेळा या ठिकाणी सादर होत आहेत आणि उपक्रम समितीचं एक नवदालन सकाळ माध्यमाने आपल्याकडे सगळ्यांना ओढून दिलं। याबद्दल मी त्याच्या या उपक्रमशीलतेचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो। यंग इन्स्पिरेटर नेटवर्कसाठी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांचं विशेष कौतुक उपस्थितांनी केलं। त्याचबरोबर आता निवडून आलेल्या युवकांची जबाबदारी वाढल्याची जाणीव देखील त्यांना करून देण्यात आली। ये युवा वर्ग जो है, आप भविष्य नहीं, आप वर्तमान है। और जैसे कि पृथ्वीराज जी ने कहा, आई थिंक यू आर रियलाइजिंग योर ड्रीम एज यू सिट हियर। तो ये ड्रीम की शुरुआत यहाँ यिन फाउंडेशन के माध्यम से ज़रूर हुआ है, लेकिन इसके बाद जो आपको कर दिखाना है वो आप करेंगे ही। फक्त राजकारण्यांनी पुढाकार घेऊन समाजात किंवा देशात बदल होणार नाहीत, तर युवकांनी पुढाकार घेऊन बदल घडवला पाहिजे आणि त्यासाठी सकाळ माध्यम समूहानं सुरू केलेली यंग इन्स्पिरेटर नेटवर्कची संकल्पना यशस्वी झालीच पाहिजे असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं। आम्ही लोक राजकीय क्षेत्रातले आहोत आणि आमच्या परीने बदल करायचा प्रयत्न करतोय, पण फक्त राजकारणी व्यक्तीतून किंवा निवडून आलेल्या आमदार, खासदार, मंत्र्यांच्याकडूनच हा बदल होईल असं नाही आहे। ते समाजातून बदल करून विकास करण्याची चळवळ मोठी उभी राहिली पाहिजे आणि जी चळवळ एक मूवमेंट तयार करायचा प्रयत्न आज अभिजित पवार यांनी तुमच्या माध्यमातून या लीडच्या कार्यक्रमातून केलेला आहे।
यंग इन्स्पिरेटरना भविष्यात पुढे जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी सकाळ माध्यम समूह तयार असल्याचं आश्वासन सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी दिलं. यंग इन्स्पिरेटर्सनी विद्यार्थ्याची भूमिका सोडू नये असं आवाहन देखील त्यांनी केलं. राजकारणातील, समाजकारणातील मान्यवर व्यक्ती तसंच देशातील आणि विदेशातील वित्तीय संस्था देखील यंग इन्स्पिरेटर्सना मदत करण्यासाठी तयार असल्याची माहिती अभिजित पवार यांनी दिली. तुम्ही आज विद्यार्थी आहात, तुम्हाला आयुष्यभर विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहिलं पाहिजे, सातत्याने काहीतरी शिकलं पाहिजे, कुठेतरी तुम्ही नाहीतर गुरु तरी झाला पाहिजे, प्रोफेसर झाला काहीतरी, की तुम्ही दुसऱ्यांना शिकवा किंवा काहीतरी स्वतः शिकायचा प्रयत्न करा. आव्हानं बदलत आहेत, देशामधल्या समस्या बदलत आहेत, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या तयार आहेत. तुम्ही व्यवसाय बघा, उबर टॅक्सी, एअरबीएनबी, ही टॅक्सी म्हणजे टॅक्सी विकत न घेता सर्वात मोठी टॅक्सी कंपनी आज झालेली आहे उबर. एकही हॉटेल किंवा हॉटेल रूम नसताना एअरबीएनबी सारखी मोठी कंपनी झाली. काही विद्यार्थ्यांच्या मनात अशा काही कल्पना आल्या आणि एक 5-10 वर्षात एका वेगळ्या लेवलला गेलेल्या आहेत. आज हे स्वप्न तुम्ही बघू शकताय. मला खात्री आहे तुमच्यापैकी असे अनेक सगळे मुलं मुली कोणीतरी चांगले असे काहीतरी तुम्हाला प्रोग्राम लॉन्च करता येईल. यंग इन्स्पिरेटर्सना फक्त देश पातळीवरच नव्हे तर विदेशातही मदत करण्यासाठी स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर यांनी पुढाकार घेतलाय. आगामी काळात यंग इन्स्पिरेटरसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यशाळा आयोजित करण्याचं आश्वासन संदीप वासलेकर यांनी दिलं. शाळेमध्ये आज आणि उद्या निरनिराळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ येणार आहेत आणि ते महाराष्ट्राचा विकास कसा करावा त्यासंबंधी माहिती देणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दालनात पण तुम्ही भेट देणार आहात, विधानसभा बघणार आहात, विधान परिषदेतले विधानसभेतले अनेक नेते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. पण जागतिक पातळीवर कसे बदल होतात त्यासंबंधी मला काही जास्त दिसलं नाही. तर ह्या संबंधी तुम्हाला काही मार्गदर्शन पाहिजे असेल पुढच्या वर्षात कधी, तर आम्ही एखादी कार्यशाळा आयोजित करण्यासाठी तयार आहोत, तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी तयार आहोत. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन लाभल्यानंतर यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या या लीडरशिप कार्यशाळेत शॅडो कॅबिनेटची घोषणा केली जाणार आहे. मंत्रालयातल्या ज्या मुख्यमंत्री कार्यालयातून राज्याचा कारभार चालतो त्या मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाला भेट देण्याची संधी देखील या यंग इन्स्पिरेटर्सना मिळणार आहे. कॅमेरामन राकेश नेरुरकरसह महेंद्र मोरे, साम टीव्ही, मुंबई.